पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीतून अर्ज दाखल केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीतून तिसऱ्यांदा लढतायत, तर 1 जूनला वाराणसीमध्ये मतदान होत आहे। वाराणसीमध्ये आज अमित शहा, एकनाथ शिंदे, राजनाथ सिंह यांच्यासारखे बडे नेते उपस्थित होते। तर अर्ज भरण्यापूर्वी मोदींनी गंगा नदीची पूजा केली आहे, तसेच काळभैरवाचं देखील दर्शन घेतलंय। तर आपण ही 3 दृश्य पाहतोय। अगोदर यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगेचं पूजन केलं, त्यानंतर त्यांनी काळभैरवाची पूजा देखील केली, आरती देखील केली। यावेळेस भाजपचे बडे नेते उपस्थित होते आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। खरं तर तिसऱ्यांदा ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी लढत आहेत आणि त्याच अनुषंगाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगेचं दर्शन घेऊन काळभैरवाची पूजा करून यावेळेस उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तर आपण पाहतो या 3 दृश्यांच्या माध्यमातून पहिल्यांदा गंगेचं पूजन केलंय पंतप्रधानांनी, त्यानंतर काळभैरवाची आरती केली आहे आणि तिसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं। तर उमेदवारी अर्ज भरल्यानंतर यावेळेस प्रफुल्ल पटेल यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जिरे टोपी घालून सत्कार देखील करण्यात आलाय। वाराणसीतली ही दृश्य आहे ते आपण पाहतो। या ठिकाणी अनेक भाजपचे नेते आहेत, तसेच प्रफुल्ल पटेल देखील या ठिकाणी उपस्थित होते। त्यांच्याकडून देखील यावेळेस पंतप्रधानांना जिरे टोपी घालून सत्कार करण्यात आलाय। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, तसेच भाजपचे बडे नेते यावेळेस आज वाराणसीत उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले आहेत। वाराणसीमध्ये आपल्याला रॅली देखील काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून खरं तर गंगेची आरती करून, काळभैरवाची आरती करून यानंतर पंतप्रधानांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। उनका नॉमिनेशन हम भर रहे हैं जो दुनिया में नंबर 1 के पॉपुलैरिटी पे है, और हम सब खुशनसीब है कि हमें इसमें शामिल होने का मौका मिला है।